नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजना व त्यासंबंधीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, यामध्ये आपण पाहू शकता की दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेने कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। तर यामधील शासन निर्णय असा आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, त्याचबरोबर महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे। तर या योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। आणि या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या असतील। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता: 1. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। 2. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला। 3. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत। 4. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। 5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर यामध्ये कोण अपात्र होणार आहे हे देखील आपण पाहूयात। 1. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे। 2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जे टॅक्स भरतात ते। 3. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। 4. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल। 5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे। 6. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत। 7. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे। 8. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत। सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल। तर यामध्ये सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे। 1.
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. 2. लाभार्थ्यांचे आधार कार्ड. 3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. 4. सक्षम प्राधिकार यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, ज्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे. तर यामध्ये मित्रांनो मी सांगू इच्छितो आपणाला की येथे कुटुंब प्रमुखाचा म्हणजे जी महिला किंवा स्त्री असेल त्यांचा उत्पन्नाचा दाखला काढणे अनिवार्य आहे. कुटुंब प्रमुखाचा म्हणजेच त्यांचा दाखला असणे आवश्यक आहे या ठिकाणी. तर यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. 6. पासपोर्ट आकाराचा फोटो. 7. रेशन कार्ड. 8. सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर यानंतर लाभार्थ्यांची निवड. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किंवा वॉर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किंवा वॉर्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता. यानंतर याच्यावर नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील. तर या योजनेची कार्यपद्धती अशी असणार आहे की अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. यामध्ये पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. यानंतर वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. एक म्हणजे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, त्यामध्ये रेशन कार्ड चालेल. यानंतर दुसरे स्वतःचे आधार कार्ड. त्यानंतर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर किंवा ॲपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल. जाहीर यादीवरील हरकत पोर्टलवर किंवा ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र यांचेमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत किंवा तक्रार नोंदवता येईल. लेखी म्हणजेच ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत किंवा तक्रारी रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थी जाहीर केल्याच्या दिनांकापासून 5 दिवसांपर्यंत सर्व हरकत किंवा तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. सदर हरकतींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल. यामधील अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र किंवा अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा वॉर्ड स्तरावर किंवा सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टलवर किंवा ॲपवर देखील जाहीर केली जाईल. यामध्ये पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. यामध्ये लाभाच्या रकमेचे वितरण. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल. त्याचबरोबर योजनेची प्रसिद्धी. सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी
जिल्हा परिषद किंवा नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी। तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा किंवा महिला सभासदांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी। सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त व महिला बाल विकास पुणे यांची राहील। या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता तसेच पोर्टलचे संचालन, अर्ज डिजिटलायझेशन पद्धतीने जतन करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरिता आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये विहित पद्धतीने 10 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल। तसेच योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर कक्ष निर्माण करून 5 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल। सदर योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येत असून सदर समितीची रचना खालीलप्रमाणे आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर सदर समितीची बैठक 3 महिन्यातून एका वेळेस तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी। सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील। सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे, राज्यातील योजनेचा अंमलबजावणीबाबत आढावा घेणे, सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी शासनास सादर करणे, सदर योजनेत धोरणात्मक बदल करावयाचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणे। तर ही सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल। सदर समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे असेल। सदर योजनेची देखरेख व नियंत्रण करणे, सदर योजनेच्या अंमलबजावणीत नियमित आढावा घेणे, सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे, कालबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे। त्याचबरोबर राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बाल विकास यांना राहतील। तसेच माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर 3 महिन्यांनी घेण्यात येईल। तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा पुढील प्रमाणे राहणार आहे। तर यामध्ये अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 असणार आहे। यानंतर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 असणार आहे। यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन 16 जुलै 2024, तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 असणार आहे। यानंतर तक्रार किंवा हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024, अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 असणार आहे। याचबरोबर लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे, त्याची तारीख 10 ऑगस्ट 2024 असणार आहे। त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024, त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हे 1500 रुपये तुमच्या खात्यात ऑनलाईन जमा होणार आहेत। उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील। सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे। सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या लेखाशीर्ष 2235D 524 मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतुदीतून खर्च भागविण्यात यावा। सदर शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 रोजीच्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपले काही प्रश्न असल्यास आपण आम्हाला कमेंटद्वारे देखील विचारू शकता। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर नक्की करा। तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।